डिजिटल मेंबरशिपचा एक इश्यू होता आमचा आणि ती एक बैठक रेग्युलर होतीच. सध्या राज्यामध्ये जी काही राजकीय परिस्थिती सुरू आहे त्याही परिस्थितीचा एक आढावा या निमित्तानं झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं काल संजय राऊतांनी जे काही ऑब्जेक्शन काल त्यांनी नोंदवले त्याच्यातला महत्त्वाचा ऑब्जेक्शन त्यांचा जो होता तो होता की महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जे काही प्रलोभन शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला केला जातो आहे हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला ही घातक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये केंद्रातल्या भाजपच्या सरकारमुळे निर्माण झालेली आहे. या पद्धतीनं दबावतंत्राचा वापर करून समजा सरकार पाडण्याचं काम जसं मागच्या काळात मध्य प्रदेश आणि कर्नाटकचं सरकार पाडलं तसंच दाबदबट करून आणि ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून सरकार पाडलं जात असेल तर लोकशाहीचा विश्वास संपेल आणि म्हणून असं ही ब्लॅकमेलिंग व्यवस्था जी केंद्रातली जी भाजपची सरकार जी आहे ती यांच्या माध्यमातून होत असेल तर हे चुकीचं ठरते आहे. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं. मी काल संजय राऊतांची जी प्रेस झाली त्याच्यावरचं माझं वक्तव्य आहे की ते ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ते त्रास देत आहेत त्याचा उल्लेख काल संजय राऊत करत होते. काँग्रेस दबावामध्ये येणार नाही हे त्यांना माहिती असेल. हे दबावामध्ये येतात का त्याचा प्रयत्न ते करतात आहेत आणि म्हणून काल संजय राऊतांनी सांगितलं काही झालं तरी चालेल, आम्ही यांच्या दबावामध्ये येणार नाही ह्या पद्धतीची भूमिका त्यांना मांडावं लागली. खरं तर हेच घातक आहे. खरं तर असा दबाव होणं असं हे चुकीचं आहे. नाना पण केंद्रीय यंत्रणांचा जो वापर केला जातो या केंद्रीय यंत्रणांविरुद्ध लढा देण्यासाठी आता तिन्ही पक्ष एकजुटीने पाहायला मिळणार आहेत का किंवा कसा लढा दिला जाणार आहे? आपण पाहिलं की काल संजय राऊतांचे पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं त्यांना सपोर्ट करण्यात आलेला आहे. कारण की ज्या पद्धतीनं आपल्या भावना ते व्यक्त करत होत्या मोठ्या दबावामध्ये, ज्या पद्धतीनं त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये झालेल्या सगळ्या त्यांना जे मदत करणाऱ्या लोकांना जो त्रास, मुलाला जो त्रास चाललेला आहे, या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालेलं नाही. घरापर्यंत आणि आपल्या इथं तर अनेकदा असे वक्तव्य मोठे नेते करायचे की विरोधकाचेही दोन कामं करणं ही पद्धत आमच्या महाराष्ट्राची आहे. पण ही पद्धत आता भाजपने जी बदलवलेली आहे ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासारख्या या पुरोगामी महाराष्ट्रासाठी घातक आहे. एवढीच भूमिका आमची. बिलकुल आम्ही तिघांनी निर्णय घेतलेला आहे. वेळ आलं तर त्याच्यात कुठल्याही संघर्षामध्ये जाण्याचा लोकतांत्रिक पद्धतीनं आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ज्या दिवशी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्या दिवशीच एकजुटीचा निर्णय त्यामध्ये झालेला आहे आणि एकजुटीनं आम्ही ही लढाई लढू. 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अध्यक्षपदाची युतीचा मार्ग यावेळेस अधिवेशनात तरी मोकळा होणार आहे का? अध्यक्ष मिळेल का? पहिल्याच आठवड्यात अध्यक्षाची निवड होईल आणि त्या पद्धतीचा प्रोग्राम जाहीर होईल. तुम्ही 10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल घडेल असं म्हटलेलं आहात. हा बदल नेमका कसा असणार आहे? कारण तुम्हाला मंत्रिपद मिळणार होतं ते अजून मिळालं नाहीये. तो बदल हा मी अनेकदा सांगितलं की मी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. 10 मार्च नंतर बदलाव आहेत, नंतर आहेत आणि नंतर होणार. तर त्याच्यामुळे मंत्रिमंडळ हा जो काही भाग असतो त्यातल्या कामकाजामध्ये अजून काही सुधार येतील. कामकाजामध्ये कारण की या कोरोनाच्या काळामधली जी काही परिस्थिती निर्माण झाली, आपण घरीच राहूनच काम करत होतो. आता कोरोनाचा असर कमी झालेला आहे आणि कोरोनाच्या असरनंतर आता
जनता दरबार सुरू करू आम्ही मंत्र्यांचे. मंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेतील, आमच्या टिळक भवनात जनता दरबार घेतील. असा एक कामाचा बदल आपल्याला मंत्रिमंडळाचा काँग्रेसचा बघायला मिळणार आहे आणि ते मी सांगत होतो. तुम्ही चंद्रकांत पाटील एका बाजूला हेडलाईन देतात की हे सरकार उठून पडेल 10 मार्च आणि तुम्ही पण त्याच बदलात सांगता की माझा बदल जनतेसाठी आहे, त्यांचा त्या सत्तेसाठी आहे. माझा बदल आमच्या मंत्रिमंडळातले जे 12 मंत्री आहेत त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार लागतील. टिळक भवनाला दर आठवड्याला एक जनता दरबार राहील. या बदलाचा मी उल्लेख करतो आहे. जनतेला आमचे मंत्री त्यांच्या कामकाजाला घेऊन काम करतील, सूचना देतील, वेळेवर लोकांची कामं होतील, अशा पद्धतीचा एक बदल आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये घडवतो आहे. मी आता तुम्हाला कन्फ्युजन राज्याच्या जनतेचं नाही, मीडियाचं कन्फ्युजन जे आहे ते मी दूर करतो आहे. काँग्रेसची भूमिका ती आहे की आमच्या मंत्रिमंडळाला जे कोरोनामुळे आम्ही जनता दरबार घेऊ शकलो नाही, आता जनता दरबार आमचे होतील आणि प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार होतील काँग्रेसचे, टिळक भवनालाही होतील. या पद्धतीचं मंत्रिमंडळातलं एक जनतेसाठी काम करण्याची भूमिका काँग्रेस, ते हायकमांडचा निर्णय असतो. जे माझ्या हातात आहे ते मी तुम्हाला सांगितलं. जे काम मी आहे, माझ्या हातात आहे, मंत्र्यांना जबाबदारी देणं ते मी सांगतो आहे आणि मंत्री बदलवण्याचा अधिकार हायकमांडचा आहे. हायकमांडने निघाला. विदर्भात हे अधिवेशन व्हायला पाहिजे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. पण ज्यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भात अधिवेशन घेतलं तर त्यावेळेस पुरामध्ये कसं विधान डुबलं नागपूरचं, हे देशाने पाहिलं. आखरी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातले प्रश्न सुटावे हाही त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही सरकारला आमच्या भूमिका स्पष्ट, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल त्या भागातल्या औद्योगिक व्यवसायासाठी विद्युत बिलांची जी सबसिडी दिली गेली होती ती कंटिन्यू करण्यात यावी, ही मागणी. म्हणजे विदर्भाचं दुसरं, शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या विद्युत बिलालाही आणि त्याच्यामध्ये पुन्हा रेट कमी करता यावेत आणि कमीत कमी 12 तास तरी विद्युत शेतकऱ्यांना शेतीपंपाला द्यावी, अशी एक भूमिका आमची त्या ठिकाणी राहणार आहे. विदर्भातले जो बॅकलॉग आहे, जो आर्थिक बॅकलॉग आहे, भौगोलिक बॅकलॉग आहे, ही सगळी बॅकलॉग पूर्ण करण्याच्या बाबतचं धोरण या बजेटमध्ये सरकारने जाहीर करावं आणि त्या पद्धतीची निधी द्यावी, तरी आमचा प्रश्न सुटेल. आता जे काही माहिती माझ्याजवळ आली की विदर्भात अधिवेशन का घ्यावं नाही, खरं तर मी मागच्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की मुख्यमंत्री महोदयांची तब्येत चांगली नव्हती. अजूनही मुख्यमंत्री महोदय त्यांना ते कामाला त्या पद्धतीनं त्या याच्यामध्ये राहतात. ते लवकर बरे झाले तर निश्चितपणे वेळ आला तर त्याला बदलवता येईल स्थळ, काही मोठा भाग नाही. पण मुद्दामून हे अधिवेशन विदर्भात होत नाही असा जो आरोप विरोधी पक्षाकडून होतो आहे, तर मी मगाशी आठवण करून दिली की विदर्भातले मुख्यमंत्री असताना जसं पाण्यामध्ये विधानसभा डुबवलेली होती, नागपूरचा विकास जो झपाट्यानं आपण केलेला आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या नागपूरच्या विधानसभेला काय झालेलं होतं ते पाण्यामध्ये डुबून पाहिलेलं होतं सगळ्यांनी. त्यामुळे मी जास्त त्या खोलात जाणार नाही. आलं मामला त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा चर्चा करायचं तर त्यावेळेस करू. पण विदर्भाच्या विकासाचे प्रश्न त्या माध्यमातून सुटावे आणि त्या पद्धतीच्या बजेटला प्रोव्हिजन याव्यात आणि लाईनचा मुद्दा मी महत्त्वाचा सांगितला. त्या दोन तीन गोष्टी आमच्या महत्त्वाच्या आहेत. एक प्रश्न असा होता की कोरोना संकटातून टळलेलं नाही असं मुख्यमंत्री वारंवार सांगतात. सध्या काँग्रेसचं राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहे की मोदींनी माफी मागावी.
काल शिवसेना बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती, तर सत्य नियमांचं उल्लंघन करतात आणि शिवजयंतीला सुद्धा काही मोजक्याच लोकांना परवानगी दिली जाते. त्यासाठी इव्हेंट 500 लोकांची. मूळ प्रश्न असा आहे की नियमाचं पालन केलं पाहिजे. कोरोनासारख्या महामारीमध्ये या गोष्टीला आम्ही जे आंदोलन करतो आहे, आम्ही काही फार मोठी संख्या आणून आंदोलन करत नाही आहोत. आमची संख्या फार कमीच असते. पण परवा मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं, फक्त मी विरोधी पक्ष नेत्यांच्या घरापुढे जाऊन आम्ही नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराष्ट्राच्या विचाराचा अवमान केला, त्याबद्दल माफी मागावी एवढं मी जातो म्हणून सांगितलं. तर पूर्ण भाजपमध्ये जे काही भीती निर्माण झाली आणि त्यांनी मुंबईच्या रस्तेच बंद करून टाकलेत की नाना पटोले तिथं पोहोचू नये, आणि मुंबईकरांना जो त्रास दिला तो काँग्रेसने दिला नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की बाबा आम्ही आता मागं घेतो, कारण मुंबईकरांना त्रास होता कामा नये याची काळजी काँग्रेस पक्ष घेणार, ही भूमिका आम्ही मांडली. आम्ही त्यांच्यासारखं दंगेखोरीवर आलो असतो तर निश्चितपणे जे काही कोरोनाचे नियम आणि संस्कृतीचे नियम ह्या सगळ्याचा आळा आला असता. आम्हाला संस्कृती जोपासायची आहे, भाजपला जोपासायची की नाही ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कोरोनाचे नियम पाळायचे की नाही पाळायचे तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना तुमचा मित्र पक्ष आहे, ते कोरोनाचे नियम पाळत नाही, गर्दी करते, त्यांना समज देणं गरजेचं वाटत नाही? काल मी जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, मी तर काल दौऱ्यात होतो, पण मी जे सगळं लाईव्ह बघत होतो तर त्या ठिकाणी मला दिसत होतं की कोणालाही आणलं जात नव्हतं. तिथं त्या ठिकाणी फलकं घेऊन त्या लोक जमा होत होते. संजय राऊत आणि त्यांचे काही खासदार आणि काही त्यांचे नेते शिवसेना भवनात बसलेले होते, असं चित्र मी पाहत होतो. वास्तविक त्या मैदानात काय होतं ते मला माहिती नाही. सरकारला 2 वर्ष झाली आहेत, 101वी आज कॅबिनेट होते आणि असं असताना अजूनही महामंडळांचं वाटप रखडलंय. तुमच्या बाजूनं, तुमच्या पक्षाकडनं काय अडचणी आहेत? का अजून महामंडळांचं वाटप होत नाही? सरकारच्या जी काही समन्वय समिती बनलेली आहे त्यांच्यातली आत्ताच मगाशी बाळासाहेब थोरात साहेब सांगत होते की आज मीटिंग आहे, त्याच्यामध्ये ते फायनल होणार आहे, त्यामुळे ते होईल. मला पण असं वाटतं का या राजकीय सगळ्या आंदोलनांमुळे सर्वसामान्य मुंबईकर असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना भेटी धरलं जात आहे? हे भाजपमुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. त्या नरेंद्र मोदीजींनी तातडीनं महाराष्ट्राची माफी मागावी, हा प्रश्न तिथंच निकाली निघतो. गेल्या अधिवेशनात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम होता आणि अखेर ती झाली नाही. या अधिवेशनात ती होईल असं तुम्ही म्हणताय, पण पुन्हा गेल्या अधिवेशनाचं रिपिटेशन नाही, पहिल्याच आठवड्यात, कारण की हे अधिवेशन रेग्युलर आहे, बजेट अधिवेशन आहे. जी काही लॅकून मागच्या काळातला राहिलेला होता तो आता पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीला कुठलीही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. पण अध्यक्षपदाच्या नावावर हायकमांडकडनं शिक्कामोर्तब झालंय. तेच आता प्रोग्राम जाहीर झाल्याबरोबर तुम्हाला आम्ही आता प्रोग्राममध्येच येणार. आता जे काही अध्यक्षाची निवड जी होईल ते प्रोग्राममध्येच येणार. जसं निवडणूक जाहीर झाली तसंच तुम्हाला आम्ही अध्यक्षाचं कॅन्डिडेटचं नाव आम्ही जाहीर करू. मुझे एक ताजुब होता है भाजपा का, केंद्र में सरकार बैठने के बाद झूठ आरोप लगाकर विरोधी दलों को ब्लैकमेलिंग करना, ये बीजेपी का अब मुख्य उद्देश्य और व्यवसाय बन चुका है. खुद देश बेच रहे हैं. मैं आज अभी एक बात का आपके माध्यम से देश की जनता को बताना चाहूँगा कि 75,000 हेक्टेयर ज़मीन डिफेंस की केंद्र की नरेंद्र मोदी के सरकार ने बेचने निकाली. क्या डिफेंस की जगह बेच के ये देश चलाएंगे? फिर देश की सुरक्षितता का क्या? जहाँ देश ही सुरक्षित नहीं रहेगा तो हमने तो नरेंद्र मोदी जी की सरकार 56 इंची का सीना इस देश में देश को बचाने के लिए हमने भेजा था, देश बेचने के लिए नहीं. हिसाब की बात लाते हैं, हिसाब तो देना चाहिए. जब भी चुनाव आएंगे तो हिंदू मुस्लिम का
वाद निर्माण कर आपस में लड़ाने का काम इतने साल से वो कर ही रहे। लेकिन जो वादे उनने किए थे 2014 में 2 करोड़ युवाओं को नौकरी देंगे, नौकरी तो देने का नहीं, ये देश बेरोजगारों का देश बनाया। किसानों को 1.5 गुना दाम उसके फसल को दाम देंगे, उनके फसल को दाम क्या, उनको तो जो लगाया वो भी दाम नहीं मिलता। किसान को बर्बाद किया, उनको आत्महत्या करने को काम लगा दिया। देश में गरीबी बढ़ गई, देश में छोटा व्यापारी उद्ध्वस्त हो गया। तो हिसाब देने की जगह हिसाब की बात लाकर देश को हिंदू मुस्लिम दोनों धर्मों में डाइवर्ट करने का काम जो बीजेपी कर रही है, उसका हिसाब उन्हें देना चाहिए। भ्रष्टाचार के आरोप लगाकर, एक में के ऊपर आरोप लगाकर ईडी और सीबीआई का दुरुपयोग करने का काम केंद्र की बीजेपी की सरकार कर रही है। अब देश की जनता को यह सब समझ चुका है और इसलिए नरेंद्र मोदी जी हिसाब दो 8 साल का, ये मांगने का काम देश की जनता कर रही है। और मुझे लगता है कि 5 राज्यों के चुनाव में इसके परिणाम बीजेपी को भुगतने पड़ेंगे। राजनीति में बढ़ते भ्रष्टाचार को सभी महसूस कर रहे हैं और हर तरफ देखा जा रहा है। आप इसको अध्यक्ष के तौर पर बागडोर आपके पास है, भ्रष्टाचार का देख रहे हो, किस तरह से रोकने के लिए आपके क्या सुझाव हो सकते हैं? भ्रष्टाचार का समर्थन कभी कांग्रेस ने किया नहीं और ना करेंगी। और हमारी एकदम भूमिका इसमें स्पष्ट है कि जो जनता ने जो दायित्व सरकार के माध्यम से दिया है, उस दायित्व को जनता के हित में उसको पूरा उपयोग लाना चाहिए और भ्रष्टाचार मुक्त राज्य और देश बनना चाहिए। लेकिन आज जो संजय राउत ने जो आरोप लगाया है कि बिल्डरों को ईडी का डर बताकर बिल्डरों से पैसे वसूल करना, एक बिल्डर के पास जमा करना, 300 करोड़ रुपया बिल्डरों से जमा किया गया है और वो ईडी ने जमा किया है। किसके इशारे पे किया है? अमित शाह के इशारे पे किया है कि मोदी जी के इशारे पे किया है? ये सब सवाल खड़े होते हैं। इस तरह से डरा कर लोगों को ब्लैकमेलिंग कर अगर पैसा जमा किया जाता हो तो ये दुर्भाग्य है इस देश का। तो मुझे लगता है कि भ्रष्टाचार का समर्थन कोई नहीं कर सकेगा। देश की जनता का पैसा देश के हित में आए, उपयोग में आए, यही हमेशा सबकी सोच होना चाहिए।